नमस्कार मित्रांनो, मी कोकणवासी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण एक आगळं वेगळं असं कॉम्पिटिशन बघणार आहोत. म्हणजेच ते श्रीराम ॲग्रो या ठिकाणी कंपनीने आयोजित केलेलं आहे आणि महाराष्ट्रात नव्हे तर सिंधुदुर्गात सुद्धा प्रथमच या ठिकाणी मी बघतो आहे की अशा प्रकारचं कॉम्पिटिशन ठेवलं आहे की लाकूड कापण्याची स्पर्धा. आणि तिथली एकदम मला दाखवतो ते त्यांनी काय काय वस्तू आणल्या आहेत विकण्यासाठी, म्हणजे कंपनीची ॲड करण्यासाठी. त्यांनी स्टीलची 3 हे ठेवले आहेत, ग्रास कटर, एक ट्रॅक्टर आणलं आहे विडर, आणि रस्त्यावरती जी वाळू माती वगैरे असते ती बाजूला करण्यासाठी जेव्हा आपण हे करतो. स्टीलचं मशीन आहे, त्याची किंमत आहे बघा, बघू शकता तुम्ही. स्टीलच्या वेगवेगळ्या प्रकारच्या मशीन आहेत ते. हे बघा, हे एक मॉडेल आहे. हे बघा, MRP वगैरे सगळं लिहिलेलं आहे. हे एक आहे, हे आहे, हे बघा मॉडेल लिहिलेलं आहे वर. हे एक मॉडेल आहे. सर्व मशीन आहेत. हे बघा, ऑइल आहे आणि हे सर्व कचरा बाजूला करण्यासाठी असते ती आहे. सर्व प्रकारच्या मशीन आहेत ते बघू शकता तुम्ही. हे काहीतरी वेगळं टूल आहे. आणि मुलांसाठी पण ते खेळ आहे. काही मुलं इथे येऊन कंटाळतील म्हणून चांगले सुद्धा स्टील कंपनीने हे केलेलं आहे. खेळ आहे. त्या ताई पण त्यांना खूप चांगला आनंद देत आहेत. मुलांसाठी गेम ठेवले आहेत. पूर्णपणे सर्व मुलं चांगल्या पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न करत आहेत. जी नवीन मुलं येतील ते या ठिकाणी भाग घेत आहेत. त्याच्यासाठी सुद्धा त्यांना छोटी छोटी बक्षिसं ठेवली होती. थोडासा थांबा जरा. 18 18 साठी स्वतःकडे होऊन जाऊ दे. ही सेकंड टू क्वालिफाय फॉर द फायनल. नंबर 20 20 नंबर आहे. 15 फायनलिस्ट काढणार आहोत आपण आज. 56 56 लवकरात लवकर यायचं आहे. 60 आपले पाचवे फायनलिस्ट आहेत. 60 नंबर 60 नंबर आले. 60 आहे का इथं आपले पाचवे फायनलिस्ट. 64 64 64 89 92 यानंतर कॉम्पिटिशन अजून जरा टफ होणार आहे. 92 92 105 पीछे से आके इन्होंने बाजी मारी है. द नंबर इज 105. 105. तर इतकं टफ कॉम्पिटिशन क्रॉस करून वरती जायचं. 111 111 111 यस. अरे वा. 113 113 113 आणि लास्ट 82 लास्ट येस बट नॉट द लीस्ट 82 तर एकदा जोरदार होऊन जाऊ दे आपले हे 15 फायनलिस्ट साठी. पुढे हँड्स इन द फॉर 15 फायनलिस्ट आउट हियर.
2 3 बरोबर पुन्हा शंकर आणि प्लीज एक 2 मिनिटं प्लीज शांतता ठेवा ना. कॅन यू ऑल प्लीज कीप काम फॉर अ मोमेंट. थँक यू सो मच. एक 2 मिनिटं प्लीज शांत राहा. पहिला म्हणून सुरुवात करायची 1 2 3 तर या स्पर्धकांमधून जे 15 सिलेक्टेड 120 मुलींचा जे निवडलेले होते स्पर्धक त्याच्यामधून आता हे 1 2 3 असे ज्यांना 1 नंबर 2 नंबर आणि 3 नंबर असे 3 मशीन मिळणार आहेत एक बात. त्यांना सर्व स्पर्धकाला जे 3 असतील त्यांना चांगल्या प्रकारचं बक्षीस देणार आहेत. तर हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. आमच्या या व्हिडिओला लाईक शेअर आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि आमच्या चॅनलला फॉलो करा आणि कमेंट करायला विसरू नका. तुमचा यातला स्पर्धक तुमचा जो आवडीचा स्पर्धक आहे तो या 15मधला कुठचा आहे आणि तुमच्या जवळच्या गावातला किंवा शेजारच्या गावातला कुठचा स्पर्धक याच्यातला आहे तो नक्की कमेंट करून सांगा. आणि याच्यातला कुठच्या स्पर्धकाचा पहिला क्रमांक आला आहे, कुठच्या स्पर्धकाचा दुसरा आला आहे आणि कुठच्या स्पर्धकाचा तिसरा नंबर आला आहे हे नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि तो म्हणजेच जे इथे स्पर्धक आलेले आहेत त्यांना हा तुमचा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचा सर्व लोकांनी किती लोकांनी जास्तीत जास्त संख्येने तुम्ही सांगाल तेवढ्या त्या स्पर्धकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचणार आहे आणि त्या स्पर्धकांनाही कळेल की आपला व्हिडिओ किती लोक बघतात आणि आपल्या या व्हिडिओला किती जणांनी सपोर्ट केला आहे हे त्यांनाही कळेल. तर त्यांच्यासाठी एक लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. आणि या कंपनीने जे नियोजन केलेलं आहे इतकं सुंदर नियोजन केलं आहे की असं नियोजनच कुठे मी बघितलं नाही. एकदम भारी. आणि मागे जी स्क्रीन लावलेली दिसते बघा तुम्हाला, इथे जे कापतायत ते मागे तुम्हाला दिसते आणि ते इतकं सुंदर नियोजन आहे. त्यांचे कॅमेरे सगळीकडे लावलेले आहेत या पूर्ण ह्याच्यावरती स्टेजवरती, म्हणजे स्टेजच्या पूर्ण त्यांनी कवर केलेलं आहे. आणि त्यानंतर अजित दादा. लक्ष्मण पुजारी.
ढोल तासांच्या गजरात हा सोहळा चालू आहे. उत्तम असा कार्यक्रम चालू आहे लाकूड कापण्याच्या स्पर्धेचा. एकदम भारी नियोजन केलेलं आहे. तुम्ही नक्की बघा.
आपल्या घरी करा. माझं साईडचं आहे राहू दे, कारण आपण आता रिपेअर करणार आहोत रिझल्ट. तर 1 नाही 2 नाही 3 नाही, आपल्याकडे आज जे माझ्या हातात पेपर आहे त्यात आहेत 5 विनर्स. ऑलराइट, तर 5 पासून चालू करू का आपण? 5 4 उलट जाऊ का? ओके चला. तर 5वा विनर आहे स्वप्नील देवकर. पुढे आहेत स्वप्नील देवकर. एकदा जोरदार होऊन स्वप्नील. Come here on the stage. Also, I'd like to call Mr. Anil Patil, the judge for this wonderful competition. He is the service head of Steel India. एकदा जोरदार होऊन Digvijay sir, the another judge for this evening is Mr. Digvijay. He is the regional head of West. एकदा number 4. कोणाचा असेल? नंबर 4 केलेले आहेत निलेश कुकरू. निलेश कुकरूसाठी एकदा होऊन जाऊ दे जोरदार टाळ्या. 2 सेकंड. एका मिनिटाच्या आत 3 कट केलेले आहेत. Thank you so much. एकदा होऊन जाऊ दे जोरदार टाळ्या सगळ्यांसाठी. तुम्हाला माहित आहे एवढं मोठं आपलं भारेवरचे 3 विनर्स आपण डिक्लेअर करणार आहोत. ओके, सो तिसरा विनर जे आहे त्याच्या अगोदर मला कोणी सांगणार का? तुमची शिट्टी मी ऐकले, तुमची सगळ्यांची टाळी मी ऐकले. कोणी बोलून दाखवणार आहे आजच्या आमचं इव्हेंट तुम्हाला कसं वाटलं? 1-2 शब्द कोणाकडे आहे का? रिव्ह्यू देणार का आम्हाला? तुम्हाला आमचं तिथं इव्हेंटचं डेकोरेशन खूप खूप अभिनंदन स्टील कंपनीचं आणि प्रथम म्हणजे अमोल कल्याणकर सरांचं, ज्यांनी अशी आगळी वेगळी स्पर्धा कोणाच्याही लक्षात येणार नाही अशी स्पर्धा त्यांनी प्रथम घडवली. आणि आमच्यासारख्या जे लाकडाचं काम करतात प्रथम त्या लाकूड तोड्यांना मी म्हणतोय की सर्वांना ही सुवर्ण संधी मिळाली. आणि जे स्पर्धक या स्पर्धेमध्ये 3 नंबर किंवा 5 नंबरमध्ये येतील त्यांना मी शुभेच्छा देतोय. पुन्हा एकदा अमोल कल्याणकर सर आणि स्टील कंपनीला आम्ही शुभेच्छा देतोय. आणि आपल्या सर्व टीमने चांगलं कार्य केलं. कुठलंही निर्विवादपणे आपण जे काम केलं स्टील कंपनीने ते पाहण्यासारखं होतं. एक जे उत्तम प्रकारचं म्हणजे जेवण नाश्ता अमोल सरांनी ठेवलं आप होतं. कुछ बोलेंगे? आप और कोई यहाँ पे? हाँ प्लीज, कैसे लगा? हिंदी इंग्लिश मराठी कुठलीही लँग्वेज चालेल. तुम्ही ज्या लँग्वेजमध्ये कम्फर्टेबल आहात फक्त तुमचे रिव्ह्यू आमच्यापर्यंत पोहोचू दे. लाजवू नका. मी बोलणारच आहे. तुम्हाला कसं वाटलं ते तुम्हाला बोलायचं आहे. कुठं? हॅलो, सर्वप्रथम मी अमोल कल्याणकर यांचं स्वागत करतो. आज एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचं त्यांनी नियोजन केलं आहे. अशी स्पर्धा कुठे कोणालाच पाहायला मिळणार नाही. कारण भारत देशात जेव्हा तुम्ही लांब जाल कुठेतरी तर त्यांचा इव्हेंट तेव्हा पाहायला मिळेल. इथे गावात खेडेगावात आपल्या एवढी मोठी स्पर्धा त्यांनी भरवली. आनंद लुटला आम्ही सगळ्यांनी. सकाळपासून जेवण फुकट मिळालं. लोकांचा काय वेळ काय वाया घालवला नाही त्यांनी. आणि अशी स्पर्धा होणे कठीण आहे यापुढे. आणि मशीन कशी चालवायची, काय करायचं हे सगळं ज्ञान त्यांनी आज दाखवून दिलं आपल्या स्पर्धकांना. आणि स्पर्धकांनी पण आज चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद पण दिला. त्यांच्या तोडून कधी असं वाईट काय वाटलं नाही. आनंद लुटला त्यांनी. आणि स्टील कंपनीचं मी सर्वात स्टील कंपनीचा पहिला मी गिरायक आहे. जिथे सिंधुदुर्गात मी स्वतः
स्टील कंपनीकडून मशीन आणून सर्वांना दिले, आम्ही शिकवलं सगळ्यांना, असं आहे. आणि सर्वप्रथम परत आता मी स्टील कंपनीचे आभार मानतो. त्यांनी पण आता आम्हाला 9 seconds. 49. 50 पण नाही, 49. 49 seconds is संजीव माने. मला आता जिंकून कसे वाटते ते आम्हाला ऐकायचं आहे ना आपल्याला. संजीवला मला जिंकून कसे वाटते. हॅलो, ही स्पर्धा स्टील कंपनी ठेवलेली आहे, ती खूप चांगली आहे. आणि ह्या सगळ्यांना आम्हाला इथे ह्या संधीचं उपलब्ध सोनं करायला मिळालं, त्याबरोबर मी स्टील कंपनीचा आभारी आहोत. आणि अशी स्पर्धा कायम राहत राहावी, आम्हाला सहभाग मिळाले. धन्यवाद. शॉर्ट अँड स्वीट. इतकं जरी तुम्ही बोललं असतं तर मला आवडलं असतं. जेव्हा मी तिथं तुम्हाला विचारायला आलेली, पण हरकत नाही. ऑलराईट, सो the runner up म्हणजेच सेकंड विनर. एनी गेसेस कोण असणार आहे? तुम्हाला सगळ्यांना 15 नाव कुठले कुठले होते ते माहित आहे. सगळ्यांना 15 नाव माहित आहे, ठीक आहे. आम्ही नाव घेऊन तुम्हाला इंट्रोड्यूस केलेले होते 15 नाव. आता त्यातलं सेकंड विनर कोण असणार आहे? एनी गेसेस? हा, कोणाचं नाव आलंय? जर करेक्ट गेस केले तर तुम्हाला एक छोटंसं प्राइज मिळणार आहे स्टील कडून. कोणी गेस करू शकणार आहे का आपला सेकंड विनर कोण आहे? अरे बापरे, कुठून आवाज आला? किसने बोला? या दादा, हात वर करा. ओमकार शेलार इज द राइट वन. सेकंड रनर इज ओमकार शेलार. दादा, तुम्ही गिफ्ट कलेक्ट करून जायचं आहे. तुम्ही गिफ्ट कलेक्ट करून जावा. ओमकार शेलार. स्टील कंपनी स्टील कंपनीने स्पर्धा ठेवलेली, त्यामध्ये बऱ्याच लोकांनी भाग घेतला. त्यांचे मनपूर्वक आभार. आणि आमचे सर अमोल सर आणि राघवेंद्र सर आणि अनिल सर आणि इतर सर जे आहेत त्यांनी आम्हाला बरंच प्रोत्साहन केलं आणि काय काय म्हणजे असं बरंच काय सांगितलं. आणि इथे बरीच काय काय आपली सुविधा वगैरे होती. टोटल पूर्ण सगळे जेवण वगैरे सगळं त्यांनी दिलं. आणि इथे बरेच काय काय आणि बक्षीस वगैरे बरंच ठेवलं. आणि
त्यांनी आमच्या इथे आल्यावर स्वागत केलं आणि इतर तयार झाले. थँक्यू. वंडरफुल इवेंट. ये मैं इसलिए बात कर रहा हूँ बिकॉज फर्स्ट प्राइज देने के बाद कोई सुनेगा नहीं, है ना, तो सब भाग जाएंगे. तो उससे पहले आई वांटेड टू थैंक, इट वाज वेल ऑर्गेनाइज्ड इवेंट बाय अमोल. सो बिग राउंड ऑफ अप्लॉज फॉर अमोल एंड वेरी वेल सपोर्टेड बाय अमोल्स टीम. अमोल का टीम का है, so ask all your team members please come. Come. And to all the participants, Right down still. Yeah, are you sure? So I think मैं यहाँ पर हूँ. Yeah? एक मेरा थोड़ा टिपिकल स्टाइल है, अगर आप वो अलाउ करें तो. Alright. ये थोड़ा सेमी फॉर्मल है, बट चला लीजिए. Alright, so still family, I want you all to hear a big greetings for still. Hip hip. Hip hip. One last time, a bigger hip hip. Thank you so much. And it's time to say thumbs up करके a big सीधा. Right hand, thumbs up. Still. Still. Yes, thank you so much. Wait. Please. One more. I'll ask more. Please. मैं उठ जाती हूँ, आप लोगों का ही. Right hand. 1, 2, 3, still. Woohoo! जहाँ पे मिलने वाली है विनर को स्टील चेनसॉ मॉडल नंबर MS 382 plus a biggest trophy. The amount is around 63,000. 63,000 की मिलने वाली है. MS 382 तुम्हाला मिळणार आहे. फर्स्ट विनर जे आहे त्यांना मिळणार आहे स्टील चेनसॉ मॉडल नंबर MS 382 आणि हे जे मोठी ट्रॉफी तुम्हाला दिसते. ऑलराइट, आता बघू कोण गॅस करते. पहिला विनर हु इज द फर्स्ट विनर. एनी गेसेस? आपल्याला बोलायचं आहे, गॅस करायचं आहे. अंदाज घेताय का? पहिला विनर कोण आहे? पहिला विनर नंबर नाही आहे, नाव आहे. एनी गेसेस? लवकर गॅस करायचं आहे आपल्याला. पहिला विनर कोण असणार? तुम्ही बघितलेत ना, सगळ्यांचे परफॉर्मन्स तुम्ही पाहिलेले आहे. ओके, लाईव्ह पाहिलेले आहेत, समोर स्क्रीनवर पाहिलेले आहेत. तर पहिला विनर कोण असणार आहे? चला गॅस तरी करा यार. ओके, नेवर माइंड. द फर्स्ट विनर फॉर द कॉम्पिटिशन, wood cutting competition's first winner is none other than Shubham Pawar.
परत ना बाय बोल रे बाबा. सर्वांचा धन्यवाद सर्व सरांचे धन्यवाद. दादा शुभम दादा आता कसं वाटते? लई भारी वाटते. बोला बोला आता कसं वाटते? आता लई भारी वाटते. कसं वाटते? छान वाटते, आनंदित वाटते, आभारी आहोत. थँक्यू सो मच. आवाज सर. ऑलराईट. I'd like to request each and everyone to please come up off the stage. Please stage से नीचे आ जाए. सिर्फ 3 एवढ्या चांगल्या कार्यक्रमाला सगळ्यांनी उपस्थिती लावल्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो. आणि स्किल इंडियाने जो सपोर्ट आम्हाला दिला हा अविश्वसनीय होता. संपूर्ण टीम भरपूर मेहनत घेतली आहे, त्यामुळे खूपच चांगला असा इव्हेंट आपण करू शकतो. यापुढेही आपण प्रयत्न करू, भविष्यामध्ये की कधी नक्की करू प्रयत्न. आणि सर्वांचे आल्याबद्दल मी मनापासून आभार मानतो आणि खूप खूप धन्यवाद.